स्टार्ट परिच्छेद. बेरोजगारांना दरमहा 400 रुपये इतका भत्ता देण्याची योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. या योजनेवर सध्या टीकेची झोड उठत आहे. बेरोजगारांना विनासायास दरमहा जर असे पैसे मिळाले तर कामाबाबत उदासीनता निर्माण होण्याची एक भीती आहे. प्रत्येक योजनेच्या काही नकारात्मक बाजू असतातही. याचा अर्थ ती योजनाच गैरलागू ठरते असे मात्र नाही. केंद्र सरकारचा क्रीडा व युवक सेवा विभाग युवकांना असा तात्पुरता दिलासा देणारी एक योजना राबविते. राष्ट्रीय सेवा स्वयंसेवक हे त्या योजनेचे नाव आहे. देशातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना या योजनेचा फायदा घेता येतो. संपूर्ण देशातील 400हून जास्त नेहरू युवक केंद्रे या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र या योजनेचा लाभार्थी जो युवक आहे तोच त्याबद्दल अतिशय उदासीन आहे. परिच्छेद. ही योजना राबवण्यामागचा केंद्र सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. युवकांनी पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर स्वावलंबनाचा पर्याय उपलब्ध होईपर्यंत कमीत कमी 1 वर्ष व जास्तीत जास्त 2 वर्षे या योजनेत सहभागी व्हावयाचे आहे. या काळात युवकाला मानधन व प्रवास भत्ता देण्यात येतो. या योजनेत सहभागी झाल्यानंतर जर आस्थेने आणि प्रामाणिकपणे काम केले तर युवक स्वतःचा आणि आपल्या आजूबाजूच्या गावातील समवयस्क बेरोजगार युवकांचा विकास करण्यात फार मोठा हातभार लावू शकतो. या योजनेच्या काळात युवक ज्या गावात राहतो त्याच्या आसपासच्या गावामध्ये युवक मंडळे तयार करावयाची असतात. ही युवक मंडळे तयार करत असताना युवकांच्या व एकूणच गावातील परिस्थितीचे विश्लेषण, गावांच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज, ग्रामीण विकासाच्या व विशेषतः युवकांच्या विकासाच्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रत्येक गावात एक अशी राजकारण विरहित संघटना तयार करण्याची जबाबदारीही या युवकांवर असते. ही संघटना नोंदणीकृत असल्यास केंद्र सरकारच्या युवक विकासाच्या काही योजनांचा लाभ मिळतो. युवक मंडळांना स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रम देता येतात. यात आरोग्य तपासणी शिबिरे, क्रीडा स्पर्धा, वृक्ष लागवड व संवर्धन, ग्राम संरक्षण, गावाची स्वच्छता, विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश करता येतो. दुर्दैवाने गेल्या 5 वर्षाच्या अनुभवाने हे लक्षात आले की एवढ्या मेहनतनाम्यावर अशा प्रकारचे काम करायला युवक पुढे येताना दिसत नाही. आपल्या भागातील काही लोकांच्या विकासाची संधी असतानाही त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच केंद्राच्या या योजनेचा हा अनुभव लक्षात घेऊन ही भत्त्याची योजना लागू करताना राज्य सरकारला त्यात काही बदल करावे लागणार आहेत. अंमलबजावणीच्या वेळी वैयक्तिक दृष्टिकोनाचा तिच्यावर परिणाम होता कामा नये. स्टॉप.